येस, मला दिसतो. आता आता जमलंय? येस, हो जमलंय. आता ठीक आहे. ऍट लास्ट झालेलं आहे. चला, हो ना. चला आपल्या कनेक्टिव्हिटी हा फार मोठा इश्यू कनेक्टिव्हिटी आहे आणि ह्या सगळ्या सोशल मीडिया सगळ्यावर आज आपण बोलणारच होत्या पुस्तकाच्या निमित्ताने, त्यामुळे त्याची सुरुवात आतापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपल्या सोबत जे जे लोक आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आधी आभार मानते, कारण मंगळवारी दुपारी म्हणजे संध्याकाळी 5 वाजता वेळ काढून स्क्रीन समोर एखाद्या पुस्तकाविषयी ऐकायला जमणं ही काही छोटी गोष्ट अजिबात नाहीये. त्यामुळे मला खूप छान वाटतंय की लोक ऐकायला आलेले आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण आज ज्याबद्दल बोलणार आहोत तो विषय आहे #NotMine. हे टायटलच एक वेगळं आहे. म्हणजे आजकाल हॅशटॅग म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे वेगवेगळे सोशल मीडियावरचे ट्रेंड दिसायला लागतात आणि आजकाल फेमस झालेले हॅशटॅग आपल्याला दिसतात डोळ्यापुढे. तर हे नक्की काय आहे बाबा, अशा नावाचं ऑडिओ बुक कोणाला लिहावं वाटतं किंवा ह्याच्यात नक्की आहे काय, हे सगळ्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. कोणी त्याला आवाज दिलाय किंवा कुठल्या कुठल्या वेगळ्या विषयांवर आजकालचे लेखक लिहितात, हे सगळं आपल्याला समजून घेता येणार आहे आजच्या गप्पांमध्ये. तर मला सांगायला खूप आनंद होतोय की हा प्रकाशन सोहळा जो आपण आता करतोय #NotMineचा, तो आपल्यासारख्या सगळ्या वाचकांसाठी, लिस्नर्ससाठी आहे, जे वेगवेगळी उत्तम पुस्तकं वाचायला नेहमीच प्राधान्य देतात. तर #NotMine हा माया महाठगणी ह्या पुस्तकाचा 2nd सीझन आहे. हे पुस्तक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयाला हात घालतं आणि खूप वेगवेगळ्या त्याच्या बाजू दाखवतं. पहिल्यांदा जेव्हा आम्ही माया महाठगणी ह्याच्यावर काम करायला सुरुवात केली, त्याचा लेखक आपल्यासोबत आहेच आता, संवेद गळेगावकर, त्याची मी ओळख करून देणार आहे जरा वेळातच. पण आधी मला माया महाठगणी बद्दल काही सांगायचं. तर माया महाठगणी हे जे पुस्तक आहे ती टेकफाय टाईपचा तो प्रकार आहे आणि पूर्ण वेगळ्या पद्धतीची कन्सेप्ट घेऊन जेव्हा संवेद मला भेटला तेव्हा मलाच आधी त्याच्याकडून समजून घ्यावं लागलं होतं की हे इतकं वेगवेगळ्या पद्धती आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आणि त्यांनी काय काय होऊ शकतं. त्यामुळे त्याने मराठीची पब्लिशर म्हणून मला पण खूप वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्यात त्याच्या नजरेतून आणि त्यावर काम करताना मला खूप मजा आली. आणि त्याचं ह्या वर्षी आम्ही पुस्तकही केलेलं आहे, कारण लोकांचा इतका आग्रह होता, लिस्नर्सने आम्हाला खूप विचारलं की तुम्ही कधी याचं पुस्तक आणताय. सो हे याचं पुस्तक आहे, माया महाठगणी सीझन 1. आणि हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल किंवा कुठून विकत घेता येईल हे तुम्हाला स्टोरीटेलच्या मराठी पेजवर नक्की वाचायला मिळेल. आम्ही तुमच्यापर्यंत ते नक्की पोहोचवू. तर हे त्याचं पुस्तकही निघालेलं आहे आणि हा 2nd सीझन आता ह्या शुक्रवारी आम्ही रिलीज केलाय. आणि त्याच्यात नक्की काय आहे ह्याच्यासाठी आज आपण ह्या गप्पा मारतो. मी आपल्यासोबत जे जे पाहुणे आहेत त्या सगळ्यांची ओळख करून देते. पहिलं म्हणजे आपला लेखक संवेद गळेगावकर. संवेद गेली 25 वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतः काम करतो. त्यामुळे त्याचा हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्याने आपल्या कादंबऱ्यांमधून तुमच्या सगळ्यांपर्यंत आणलेला आहे. आणि टेक फिक्शन हा प्रकार असा वेगळा आहे आपल्यासाठी, मराठी लोकांसाठी. आपल्यासाठी सायफाय माहितीये किंवा टाइम मशीनच्या गोष्टी आपण ऐकल्यात, पण हे टेकफाय म्हणजे काय हे आपण आज संवेद कडूनच समजून घेणार आहोत. संवेदने आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याच्या आधारावर पर्यावरण किंवा विकास यावर काय काय वेगवेगळे प्रभाव पाडले जाऊ शकतात किंवा काय गोष्टी होतात याबद्दलचं लिखाण केलेलं आहे. त्याने ब्लॉग्स लिहिलेले आहेत आणि त्याचा बऱ्यापैकी या क्षेत्रातला अभ्यास आहे जो आपल्याला कादंबरी ऐकताना पण नक्कीच जाणतो. तो मी संवेदचं मनापासून स्वागत करते इकडे. दुसरे आपले गेस्ट आहेत ते म्हणजे लीना भागवत. लीना भागवत हा चेहरा आपण गेले 30 वर्ष वेगवेगळ्या नाटकांमधून, मालिकांमधून, चित्रपटांमधून बघतोय आणि तिच्या कसदार अभिनयामुळे तो आपल्या नेहमीच लक्षात राहिलाय. आणि ती जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच ती एक अतिशय उत्तम अभ्यासू अशी व्हिडिओ आर्टिस्ट आहे हे मला सांगायला आवडेल. कारण जेव्हा ती रेकॉर्ड करायला यायची तेव्हा तिच्याकडे तिच्या नोट्स तयार असायच्या. तिच्या स्क्रिप्टवर
कमीत कमी 80 ते 90 खुणा दिसतील आणि प्रत्येक कॅरेक्टरचा ती अभ्यास करून यायची. तर हा सगळा अभ्यास ती का करते, कसा करते आणि तो कसा तिच्या गळ्यातून उतरतो हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. तिला आपण काही भाग कादंबरीतला वाचायला लावणार आहोत, जी आपल्या कानांसाठी नक्की मेजवानी असेल. सो लीना, तुझंही स्वागत. आणि थँक्यू सर. आणि आपले महत्वाचे गेस्ट जे आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेत असंच मला म्हणायला आवडेल, ते म्हणजे अतुल देऊळगावकर. अतुल देऊळगावकर हे पर्यावरण विषयावरचे पत्रकार म्हणून ओळखले जातात. ते स्वतः एक उत्तम लेखक आहेत, त्यामुळे त्यांचं लॉरी बेकर हे पुस्तक खूप गाजलेले आहे. आत्ताच त्यांचं साधनाने नवीन पुस्तक काढलेलं आहे आणि ते सातत्याने पर्यावरणाच्या विषयी वेगवेगळ्या पद्धतीने जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. तो विषय सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत असतात. म्हणजे मग पाण्याचा अभाव असो किंवा मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या असो किंवा जागतिक तापमान वाढ असो, त्या सगळ्यांवर अभ्यास करून मराठीमध्ये नेमकेपणाने लिहिणं हे त्यांनी आतापर्यंत साध्य केलेलं आहे. आणि जेव्हा #NotMine ह्या कादंबरीचा असा प्रोग्राम करायचं ठरवलं, तेव्हा आम्हाला पहिलं नाव जे सुचलं ते अतुल देऊळगावकर सरांचं. कारण त्यांचा ह्या विषयावर अभ्यास आहे. ही कादंबरी ही सोशल मीडिया, विकास, पर्यावरण या सगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य करणारी. त्यामुळे ह्या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी इतका चांगला वक्ता आम्हाला दुसरा मिळालाच नसता. त्यामुळे अतुल देऊळगावकर सर, तुमचं मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते की तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि इकडे आवर्जून आलात. सो आपल्या सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम पुढे सुरू करते. मला पहिल्यांदा जायचंय संवेदकडे. संवेद, तू 25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अशा पद्धतीचं एखादं ऑडिओ बुक लिहावं ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप महत्वाचं योगदान असेल, असं कुठून डोक्यात आलं किंवा आधीपासून त्याच्यावर काम सुरू होतं का तुझं? सगळ्यात आधी सगळ्यांचं स्वागत. आणि हे असं व्हर्च्युअल भेटायच्या ऐवजी आपण प्रत्यक्ष भेटलो असतो, तुम्हाला खरं जास्त आनंद झाला असता. पण ठीक आहे, आता परिस्थिती तशी नाहीये. मी जेव्हा माया महाटकनी लिहिलं तेव्हा आपण असं अगदी ठरवून काहीतरी टेकफाय नावाचा एक नवीन प्रकार मराठीत आणतोय असं काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं. खरं म्हणजे पुस्तक ऐकल्यानंतर मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून मला एक क्लिक झालं की हा टेकफाय प्रकारामध्ये मोडणारा कादंबरीचा प्रकार आहे. आपल्याला सायफाय माहिती असतं. तर सायफाय म्हणजे टिपिकली सायन्स फिक्शन, आणि सायन्स फिक्शन मध्ये भविष्यात घडणाऱ्या विज्ञानामधल्या गोष्टी यांच्यावर आधारित गोष्ट लिहिलेली असते. आणि टेक्नॉलॉजी फिक्शन हे त्याचंच एक रूप असलं तरी एक मुख्य फरक जो असतो की ही टेक्नॉलॉजी वर्तमान काळातली टेक्नॉलॉजी असते टेकफाय मध्ये. तर या प्रकारचं लिखाण मराठीमध्ये याआधी झालेलं नव्हतं. पण अर्थात ते तसं ठरवून केलेलं नव्हतं. तर मला मुळात जी गोष्ट सांगायची ती तंत्रज्ञानाबद्दल, त्यात होणाऱ्या बदलाबद्दल आणि त्याचा आपल्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल. कारण काय की आता लहान थोर, श्रीमंत गरीब अशा सगळ्या विविध वर्गांमध्ये आपण किती जरी वर्ग करायचे ठरवले तरी तुम्ही तंत्रज्ञानापासून वाचू नाही शकत. म्हणजे तुम्ही स्मार्टफोन तरी वापरता, तुम्ही स्मार्ट टीव्ही तरी वापरता, तुमचं कुठेतरी एखादं ईमेल अकाउंट तरी असतं. तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या तंत्रज्ञानाचा भाग आधीच बनलेला आहात. तर हे जाणतेपणाने जर तुम्ही कराल तर काय होईल ही याची गोष्ट मला मुळात सांगायची होती. आणि या गोष्टीतून मला मुख्य म्हणजे माणूस वजा नव्हता करायचा. मला वाटतं भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय गोष्ट, भारतातल्या मातीतली गोष्ट आणि एखाद्या वेस्टर्न थ्रिलर मध्ये लिहिलेली गोष्ट यामधला हा मुख्य फरक आहे की आपल्या गोष्टीत माणूस असतो आणि आपल्याला माणसं लागतात. त्यांचे रागलोभ, भलीबुरी माणसं, आपल्या प्रेमाची माणसं, आपल्या आतड्याची माणसं, आपल्याला ज्यांचा राग येतो अशी माणसं, आपल्याला सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला हवी असतात.
आणि त्या माणसांसकट मला ही तंत्रज्ञानाची गोष्ट लिहायची होती. मला असं वाटतं की हा जो भाग होता टेकफाय लिहिताना, हा मला मुळात आपल्या मातीमध्ये घडणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून सांगायचा होता. संवेद, मला अजून एक विचार, हो. पहिला जो भाग होता त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड क्राईम होता आणि गायत्री स्वतः त्या सगळ्याचा शोध घेते आणि ती अक्षरशः आपल्याला ऍज अ लिस्नर म्हणून त्या सगळ्या प्रोसेस मधून घेऊन जाते की कशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून गुन्हे होऊ शकतात किंवा काय काय होऊ शकतं किंवा आपण त्याची कल्पनाही केली नाहीये अशा कुठल्या कुठल्या रियालिटीज आहेत. पण पहिला भाग आणि दुसरा भाग, तर दुसरा भाग आपला पूर्ण वेगळ्या विषयावर आहे. तर काय सांगशील की पहिला भाग आणि दुसरा भाग याच्यातली साम्यस्थळं काय आहेत किंवा फरक काय आहे, किंवा दुसऱ्या भागाकडे जाताना लोकांनी काय विचार घेऊन तो ऐकायला जावं? जसं मी आता म्हटलं की मला माझ्या गोष्टीतून माणसं वजा नाही करायचे, मला माणसांची गोष्ट सांगायची. तर माया महाठगनी संपल्यानंतर मला गायत्री चक्रधर काही स्वस्थ बसू देत नव्हते. तो एक ठेका सतत होता मागे की माझं पुढं काय झालं, माझ्या माणसांचं पुढं काय झालं. तर ती गोष्ट मला त्यामुळे पुढे सांगणं भाग होतं. पण त्यामध्ये जसं मी म्हटलं की तंत्रज्ञान हे पात्र आहे, म्हणजे ते पूर्ण गोष्ट त्याभोवती आपल्याला लिहायची नाहीये, पण ते एक पात्र म्हणून तिथे येतं. तर असं होतं की तंत्रज्ञान, मी अचानक तंत्रज्ञान बदलू नाही शकत. म्हणजे आता मी या फील्डमध्ये आहे, तर जे टेकी लोक असतात, जे इंजिनियर असतात, हे आम्ही तंत्रज्ञान सहजासहजी बदलत नाही, एक ग्रॅज्युअल त्याचं प्रोग्रेशन असतं. तसंच गायत्रीचं झालं की ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरून पुढे कुठे जाऊ शकते. तर हा शोध मला मुळात घेऊन गेला ज्याला आपण म्हणतो आमच्या भाषेमध्ये की इंटरनेट ऑफ थिंग्स. तर वेगवेगळ्या मशीन्स जेव्हा आपण इंटरनेटने कनेक्ट करतो आणि त्या एक मोठ्या मशीन सारखं काम करायला लागतात, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो कन्सेप्ट मला एक खूप नैसर्गिक गायत्रीचं प्रोग्रेशन वाटलं. तर अर्थात ऍज अ कन्सेप्ट ही खूप तांत्रिक गोष्ट होते, पण ह्याचा वापर कुठे केला जातो, तर ह्याचा वापर केला जातो स्मार्ट कारमध्ये, स्मार्ट फॅक्टरीमध्ये. तर ह्याच एक टोक होतं जे मी नेऊन स्मार्ट मायनिंगला जोडलं, कारण तिथे एक गोष्टीची शक्यता खूप जास्त आहे. तर मला असं वाटलं की गायत्री आता या नवीन गोष्टीमध्ये तिचं जुनंच तंत्रज्ञान घेऊन, तिची जुनीच काही माणसं घेऊन एका माइंड मध्ये जाईल का, आणि तिथे काही शक्यता होऊ शकतात का. तर ही अशी गोष्ट होती. आणि त्याच सुमाराला माझं जे वाचन होतं त्यात थोडंसं लॅटिन अमेरिका, चिली, ऑस्ट्रेलिया इथे ज्या विविध माईन येतात आहेत, विविध खाणी येतात आहेत, तर त्याबद्दल माझं थोडंसं वाचन सुरू होतं. त्यांना होणारे विरोध आणि त्या खाणींची गरज, असे दोन्ही भाग होते. आणि खरं सांगायचं तरी मोठी द्विधा मनस्थिती निर्माण करणारा प्रसंग होता. कारण जसं आपल्या गोष्टीमधला दीपक फोन्सेका जो खाणमालक आहे तो म्हणतो की तुम्हाला लिपस्टिक पासून ते कम्प्युटर पर्यंत तुम्हाला मिनरल्स लागतात, आणि हे मिनरल्स झाडावर उगवत नाहीत, ही जमिनीवर येतात, सॉरी जमिनीच्या आत असतात. तर तुम्हाला जर ते मिनरल हवे असतील तर तुम्हाला जमीन खणावी लागणार, आणि जिथे ते मिनरल्स आहेत तिथेच तुम्हाला ती जमीन खणावी लागणार. तर हा जो एक तिथे एक नैसर्गिक कॉन्फ्लिक्ट आहे की तुम्हाला विकास हवा आहे की तुम्हाला पर्यावरण जपायचंय की तुम्हाला दोन्ही करता येईल. तर हा कॉन्फ्लिक्ट मला असं वाटतं की गोष्टीसाठी खूप एक छान पार्श्वभूमी होती तिथे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा हे नाव येतं #NotMine, ते का बरं आलं हे माझ्या सगळ्या लिस्नरना ऐकायला आवडेल, कारण हे खूप वेगळं नाव आहे. मुळात जी गोष्ट आहे ती गोष्ट जसं मी म्हटलं की तंत्रज्ञान, विकास आणि पर्यावरण या त्रिकोणात फिरणारी गोष्ट आहे. पण होतं कसं ना की मला मुळात
पिकासोचा क्युबिझम हा जो काही चित्राचा प्रकार आहे तो खूप आवडतो. तर तुम्ही ते चित्र जसं वेगवेगळ्या कोनातून बघायला लागता, तसं तुम्हाला त्यातून वेगवेगळ्या शक्यता, वेगवेगळे अर्थ सापडायला लागतात. तसंच त्या गोष्टीचं आहे की जर खाण येणार तर अर्थात काही वस्ती तिथून उठणार. आणि हे आपल्याला कुणाला आवडत नाही की असलेली एक वस्ती आपण माणसांची उठवतोय किंवा आपण एक सुंदर असं जंगल जे असतं ते आपण कदाचित नष्ट करणार. तर त्याविरुद्ध काहीतरी आंदोलन होणार आणि त्यामुळे जे नुकसान होतं ज्याला आपण कोलॅटरल डॅमेज म्हणतो, तर त्याची किंमत नक्की कोणी चुकती करायची, हा खूप एक जुना प्रश्न आहे आणि ती कोणी ठरवायची. आणि त्याला आपण पैशाच्या भाषेमध्ये ती किंमत चुकती करू शकतो का? तर सर्वसाधारण या मुद्द्यांभोवती खूप सारी आंदोलनं होत असतात. जेव्हा कुठला एखादा मोठा प्रकल्प येतो आणि जिथे काहीतरी नुकसान होणार असतं निसर्गाचं किंवा माणसाच्या वस्तीचं, तर तिथे आंदोलनं होतात. तर पूर्वी ही आंदोलनं रस्त्यावर व्हायची, आताही होतात. पण आता त्याच्या सोबत जो एक नवीन माध्यम मिळालेलं आहे ते म्हणजे सोशल मीडिया. तर जेव्हा रस्त्यावरचं आंदोलन असतं तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तिथं असणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत तुम्ही त्या आंदोलनाचा भाग बनू नाही शकत. पण आता सोशल मीडियामुळे जसं आपण म्हणतो की जग जवळ येते, तर हे जग सगळ्यांसाठी जवळ येते. जसं आपण आता 4 गावांमध्ये बसून बोलतो, तसंच आंदोलन करणाऱ्यांसाठी सुद्धा कुठल्या एका टिंबक्तू गावामध्ये किंवा देशामध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनाला मी भारतात बसून पाठिंबा देऊ शकतो. तर हा पाठिंबा मी कसा देणार? तर मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मला असं दिसलं की बरेचसे हॅशटॅग हे खूप इफेक्टिव्हली वापरले गेलेले आहेत त्या आंदोलनाच्या निमित्ताने. म्हणजे काही आंदोलनं जी होती अरब स्प्रिंग सारखी, तिथे काही हॅशटॅग तयार झाले होते. तर तसंच मायनिंगच्या विरोधातही काही हॅशटॅग वापरले जातात आणि त्या सुमाराला हे जे नाव आहे, ही आपली अजून एक मैत्रीण मुक्ता, तिने हे सुचवलं की आपण हॅशटॅग नॉट माइन घेऊया. तर त्याचे 2 अर्थ होते की माइन खाण या अर्थाने आणि हे जे काही सुरू आहे याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. कारण आपल्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया हा एक आपण काय म्हणूया त्याला, एक बेलगाम पात्र आहे. त्याला कोणी कंट्रोल नाही करू शकत. तुम्ही सुरुवात तर करू शकता सोशल मीडियावर आंदोलन करायची, पण ते आंदोलन पुढे कसं जाईल, कुठे जाईल आणि तुम्ही नक्की कोणाला सपोर्ट करताय हे एका पॉइंट नंतर तुम्हाला कळू नाही शकत. तर मला असं वाटतं की त्याचा एक संबंध त्या माया या शब्दाशी सुद्धा आहे, की आपण जसं म्हणतो की माया हे मायावी आहे, की तुम्ही कुठल्या जगात आहात, तुम्ही कुणाला सपोर्ट करताय हे तुम्हाला कधी कधी कळू नाही शकत. तर त्या अशा वेगवेगळ्या अर्थांनी हे नाव आपण वापरलेलं आहे. तू आता जेव्हा हे सगळं बोलतोस तेव्हा मला अगदीच आपण ऐकलं की साहित्य अकादमीने नंदा खरेंना पुरस्कार उद्यासाठी जाहीर केला आणि उद्या या कादंबरीत पण त्यांनी हेच नेमकं मांडलंय की कशा पद्धतीने आपण आता काय जगतो आणि नक्की सत्य काय हे आपल्याला कळूच शकत नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचणं इतकं अवघड झालंय. कारण प्रत्येकाचे वेगळे अजेंडे आहेत किंवा सोशल मीडियावर पण आपण बघतो की खूप वेगवेगळे इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यामुळे कुठल्या गोष्टीमुळे आपण इन्फ्लुएन्स होऊन काय खरेदी करू आपल्या नकळत हे आपल्यालाही कळणं अशक्य आहे. किंवा कोणी ज्या पद्धतीने होतं, एखाद्याचं खच्चीकरण ज्या पद्धतीने होतं, तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप छान पद्धतीने तू कुठेतरी हात घातलास त्या कादंबरीच्या निमित्ताने. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजची कादंबरी असं म्हणायला आवडेल. तुझ्यासाठी काय चॅलेंजिंग होतं की लिहिताना, हे हा आपण एक प्रश्न घेऊया आणि मग माझ्या मते आपण लीनाकडे जाऊया, कारण ते काय चॅलेंजिंग होतं आणि कशा पद्धतीने ते आलेलं आहे हे आपल्याला आता लीनाच्या आवाजातून अजून जास्त छान समजू शकतो. नक्कीच. मला असं वाटतं की एकतर बदललेली पार्श्वभूमी, आधीची जी गोष्ट होती ही सर्वसाधारणपणे कुणाच्याही आयुष्यात होऊ शकते. म्हणजे ईमेल हॅक होत राहतात, अकाउंट हॅक होत राहतात, ती त्याची गोष्ट होती. त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीसाठी मला खूप विशेष तेव्हा काम नव्हतं करावं लागलं. पण यावेळी माईन किंवा खाण हा जो विषय आहे तो खरं सांगायचं तर काला पत्थर सोडलं तर आपल्याला फारसं खाणीविषयी माहिती नसतं.
तर एक तर ती बदललेली पार्श्वभूमी हा एक माझ्यासाठी चॅलेंजिंग विषय होता. दुसरा होता पात्रांची ऑर्गॅनिक वाढ. सर्वसाधारण आपण एक 3 वर्षाचा फरक दाखवलाय पहिल्या गोष्टीमध्ये आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये. तर या 3 वर्षामध्ये माणसं जशीच्या तशी नाही राहणार. म्हणजे पहिल्या सीझनमध्ये गायत्री ही प्रचंड आदर्शवादी स्त्री होती. तर ती तशीच राहील का, की ती आता कॉर्पोरेट सेक्टरचा भाग बनली तर तिच्यामध्ये काही फरक पडेल? तर मला ते जी ऑर्गॅनिक वाढ होती तिची आणि बाकीच्या पात्रांची सुद्धा ती दाखवणं हे एक दुसरं चॅलेंज होतं. आणि तिसरं मला असं वाटतं की जी वेगवेगळी नाती आलेली आहेत त्यांच्या ज्या डायमेन्शन्स आहेत किंवा त्यांचे जे बदललेले आयाम आहेत हे दाखवणं माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं. म्हणजे एकच उदाहरण देतो मी आणि मग आपण लीनाकडे जाऊया. की पहिल्या सीझन मध्ये कौशिकचं जे पात्र आहे हे अगदी असं तोंडेखलं आलेलं आहे की म्हणजे ती सिद्धार्थची मैत्रीण आहे आणि काही मोजके प्रसंग सोडले तर तिचं फारसं अस्तित्वही नाहीये तिथे. जेव्हा की ती या सीझन मध्ये जवळजवळ गायत्रीच्या खांद्याला खांदा लावून पण वेगळ्या दिशेने बघत उभी आहे. याहून जास्त मी आता नाही सांगणार. पण हे जे नात्यांचे आयाम आहेत, डायमेन्शन्स आहेत, मला वाटतं ते तयार करणं हा एक थोडासा अवघड भाग होता. कादंबरीच्या दृष्टीने मला विचारशील तर हे 3 चॅलेंज होते. आणि एक मला असं वाटतं की वाचकांसाठी मला एक मुद्दा खूप प्रकर्षाने सांगावा वाटतो की जेव्हा आपण कादंबरी ऐकत असतो तर त्यामध्ये खूप शक्यता दडलेल्या असतात. म्हणजे मी सांगतो ती एक गोष्ट झाली पण त्या गोष्टीच्या मागे अजून बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात, बराच पायवाटा दडलेल्या असतात. तर मान्य आहे की आपला आताचा जो काळ आहे हा 2 मिनिट नूडल्सचा आहे आणि आपल्याला अगदी असं सगळं मिनिट 2 मिनिटात हवं असतं. तर तसं न करता खूप शांतपणे जर तुम्ही कादंबरीचा आस्वाद घ्याल म्हणजे कुठल्याही कादंबरीचा तर तुम्हाला त्यामधल्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून बघता येतील. आणि मला असं वाटतं की ते कादंबरी ऐकण्यासाठी एक खूप महत्वाचा गुण आहे जो आपल्या वाचकांनी आणि श्रोत्यांनी मनाशी ती खूण बाळगणं आवश्यक आहे. वा, संवेद तू असं लोकांना उद्युक्त केलेलं आहे ऐकायला. आणि मला खात्री हा प्रोग्राम झाल्यावर यातली अर्धी जण तरी पटापट क्लिक करतील आणि काय म्हणजे ऐकून द्या आता नक्की काय काय लिहिलंय असं वाटेल सगळ्यांना. तो मी आता लीनाकडे जाते, जिने ही सगळी पात्र संवेदने इतक्या अभ्यासातून उभी केलेली, आपल्या आवाजातून जिवंत केलेली. तर लीना, आम्हाला तुझ्याकडून आधी थोडंसं ऐकायचंय की ही सगळी प्रोसेस, ही कॅरेक्टर उभी करण्याची प्रोसेस तुझ्यासाठी कशी होती? कारण लेखकासाठी त्याने अभ्यास केलेला असतो, त्याने ठराविक गोष्टी बघितलेल्या असतात त्या पात्राच्या. म्हणजे संवेद तर खूपच बारकाईने बघतो की तिने कसा ड्रेस घातला असेल, त्यांच्या घरातला गालीचा कसा असेल, त्याचा रंग कसा असेल, बारकाईने संवेद बघतो सगळ्या गोष्टी. आणि त्या तू आवाजातून जिवंत करताना तुझी प्रोसेस काय असते की मी ते पात्र उभं करताना काय ठेवू डोळ्यापुढे किंवा ते लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, हे थोडंसं थोडक्यात आम्हाला सांगशील, तुझे चॅलेंजेस सांगशील आणि मग अर्थात तुझ्या अप्रतिम आवाजात आम्हाला त्यातले काही भाग तू वाचून दाखवशील. एकतर संवेदने इतका अभ्यास केला होता की मला पेपर देणं सोपं गेलं. मला काही फार अभ्यास करावा लागला नाही. पण मला असं वाटतं की माया महाठगनी फर्स्ट सीझन आणि सेकंड सीझन, तर पहिल्या सीझन मध्ये जी गायत्री आपल्याला दिसते किंवा अगदी थोड्याफार फरकाने बाबा आपल्याला दिसतात गायत्रीचे, स्टीव्ह दिसतो, इंद्रनील दिसतो, ही जी कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात गुंतून पडल्यानंतर माझ्यासाठी फक्त मधला 1-2 वर्षाचा काळ त्यातून बाहेर निघून दुसऱ्या पात्रांमध्ये शिरण्यासाठी फार कमी मला वाटत होता, इतकी मी तेव्हाच त्यांच्यात गुरफटले होते. सो तिथून बाहेर पडून आता मला आणखीन 3 वर्षांनी विचारातून प्रगल्भ झालेली कॅरेक्टर्स लोकांपुढे वाचायची होती. कारण 3 वर्षात तुमच्या शरीरात, तुमच्या दिसण्यात, तुमच्या आवाजात फार फरक पडत नाही, पण तुमच्या विचारांमध्ये पडतो. आणि ते विचार तुम्हाला फक्त आवाजातून लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात.
अदरवाईज नाटकासारखं माध्यम असेल तर मी तिकडे काहीतरी देहबोली बदलू शकते, मी तिकडे माझा गेटअप बदलू शकते, मी काहीतरी वेगळं करू शकते. पण इथे मला फक्त माझा आवाजच वापरायचा होता आणि 3 वर्षात काही फार आवाज बदलत नाहीत, पण तुमचे ते जे विचार बदललेले असतात त्यातून तुमचा कॉन्फिडन्स बदलतो आणि तो जर आवाजात उतरला तर तो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचवू शकता, लिस्नर्स पर्यंत पोहोचवू शकता असं मला वाटतं. इथे मागच्या आपल्या कादंबरीतली काही पात्र आली, त्यातलं एक महत्वाचं पात्र अर्थातच गायत्री, स्टीव, कौशी, थोड्याफार प्रमाणात जो सुक्रू आपल्याला आधी दिसला होता तो इथे परत खूपच पुढे आला, लोकांच्या अगदी पुढ्यात आला. सिद्ध वगैरे तर पात्र आहेतच आणि काही नवीन पात्र आली. मुळात पहिला सीझन केला तेव्हाही मी तुमच्या दोघांबरोबर बोलले होते की मला कुठेच मिमिक्री करायची नव्हती, मला 10 पात्रांचे 10 आवाज वेगळे काढले आणि वाचून टाकलं की झालं, असं करायचं नव्हतं. तर त्यांच्या आतमध्ये असलेली माणसं मला वाचायची होती, तर ती पात्र जास्त जिवंत झाली असती आणि लोकांसमोर पोचली असती. तर हेच मला यावेळी सुद्धा करायचं होतं. मी स्वतः जेव्हा कादंबरी वाचली, एकतर मला तर आपल्याला माहिती, पण मला लोकांना सगळ्याला आवडेल की आपला एक माया महाठगणीचा ग्रुप झाला तयार. अर्थातच जसं नेहमीप्रमाणे एक व्हॉट्सअपवर ग्रुप होतो तसा ग्रुप झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या की अरे समीर काय लिहितोयस, आता कसं लिहितोयस, मग हे चेंज होईल का, मग ते असं होईल का, तसं होईल का. तेव्हा मला काहीच कॉन्ट्रीब्युट करता येत नव्हतं कारण मी वाचलेलंच नव्हतं, पण मी अंदाज बांधू शकत होते की आता आपल्या पुढे काय येणार आहे वाढून. तर ते वाचत असताना मला खूप मजा येत होती. आणि जेव्हा मी कादंबरी वाचली, जेव्हा माझ्याकडे आली की आता आपण रेकॉर्डिंग सुरू करणार आहोत आणि आता ही तू कादंबरी वाचायची आहेस, तेव्हा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे कॅरेक्टर आता आपण असं करूया का, तसं करूया का, हा उत्साह माझा हार्डली 5 ते 7 मिनिटं टिकला आणि त्याच्यानंतर मी एक वाचक म्हणून ते वाचायला लागले. ते पूर्ण वाचून झाल्यावर मला लक्षात आलं की थांब थांब थांब, आता हे तुला रेकॉर्डिंगसाठी तुला तुझ्या आवाजात लोकांपर्यंत पोहोचवायचंय म्हणून वाचायचंय. आणि मग मी ते वाचायला सुरुवात केली. पण मला असं वाटतं की संवेद लिहिताना ती सगळी पात्र इतक्या सुंदरपणे उलगडून दाखवतो, त्यांच्या देहबोली सकट, त्यांच्या भाषेसकट, त्यांच्या विचारांसकट, त्यांच्या वागण्यांसकट, त्यांच्या प्रतिक्रियांसकट. एखाद्या गोष्टीवर एखादं पात्र इतकं उत्तम प्रतिक्रिया देतं, कधी कधी ते लगेच देतं, कधी कधी थोड्या वेळाने देतं, पण ती तो थोडा वेळापर्यंत पोहोचण्यासाठी संवेद जी गुंफण करतो मधली, ती फार महत्वाची असते. आणि मला असं वाटतं की ती वाचणं माझ्यासाठी जास्त कठीण होतं, किंवा कठीण इन द सेन्स चॅलेंजिंग होतं, की ही प्रोसेस मला लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोचवायची. कारण ह्या विचारांपासून त्या विचारांपर्यंत जाईपर्यंतची जी मनाची उलघाल आहे प्रत्येक पात्राची, प्रत्येक ठिकाणी आलेली, ती मला जास्त चांगल्या पद्धतीने पोचवायची होती. कारण आपल्या हातात पुस्तक नाहीये, आपण 2 पानं मागे जाऊ शकत नाही. एरवी वाचताना एखादा संदर्भ आपल्याला आवडला, मिस झाला किंवा पुन्हा एकदा वाचावासा वाटला तर मी पान उलटते, पण इथे आपल्याकडे ती सोय नाहीये. तर मला ते तेवढंच ठसवायचं होतं लोकांच्या मनात आणि कानात सुद्धा, की मी काय वाचलं, हे मी पुढचं ऐकत असताना सुद्धा मी काय ऐकलं हे लोकांच्या कुठेतरी जहनमध्ये राहिलं पाहिजे, कुठेतरी मनात राहिलं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी एकवटून, ह्या सगळ्या गोष्टी स्क्रिप्ट बरोबर तेही सगळं घेऊन मला वाटतं मी स्टुडिओत पोहोचायचे आणि मी ते सगळं वाचायचं. पण अर्थातच थँक्स टू संवेद की त्याने लिहिलंच इतक्या सुंदर पद्धतीने होतं की मला ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. आणि तुझे चॅलेंजेस सांगायचे बरं का लीना. आपण थोड्या वेळाने जाऊया ना त्याच्याकडे. मला असं वाटतं की मी आता एखादा उतारा वाचू का? आता मला वाचायला आवडेल एखादा. म्हणजे मला असं वाटतं की माझं पहिल्या सीझन मधलं आवडतं पात्र, पण ते इथे फारच कमी वेळा आलं, पण अर्थात जे आलं ते ठाशीवच आलं. त्यामुळे मी पहिला उतारा तो वाचेन, गायत्री आणि इंद्रनील मध्ये मला वाचायला आवडेल. म्हणजे मला अजून आठवतंय की जेव्हा मी पहिल्या भागात इंद्रनील वाचत होते, मी वाचायला घेतलं तेव्हा मला का कुणास ठाऊक, कदाचित मी ह्या सगळ्या माध्यमाशी जास्त जोडलेली आहे, रंगभूमी आणि मालिका या माध्यमांशी, म्हणून असेल कदाचित. ते पात्र वाचत असताना मला सतत विनय आपटे दिसत होते की जर उद्या ह्याचं काही वेगळ्या पद्धतीने सादरीकरण झालं तर कदाचित ही भूमिका विनय सर करतील. त्यामुळे त्यांना डोक्यात ठेवून मी ते पात्र रंगवलं होतं. मी फार मिमिक्री करायचा प्रयत्न केला नाही, पण ते कसं वाचतील ह्याची एक झाक मात्र मी त्या पात्रामध्ये ठेवली होती. तर
ह्यावेळी सुद्धा इंद्रनील खूप महत्वाच्या क्षणी गायत्रीला साथ देतो किंवा गायत्रीच्या बरोबरीने येतो. तर मला असं वाटतं की तो भाग मला वाचायला आवडेल. मी वाचू? अगदी अगदी. हे बॉस, कुठे आहेस? कसा आहेस? कीबोर्डच्या बटनांची एक उत्सुक सिम्फनी आपल्याही नकळत उमटली तेव्हा कुणाशी तरी बोलणं किती आवश्यक होतं हे गायत्रीच्या लक्षात आलं. आपल्याला हे आधी का नाही सुचलं याची चडफड सुरू होण्याआधीच इंद्रनीलचं उत्तर आलं. मी ठीक आहे. सॉफ्टरॉक सोबत मीटिंग कशी सुरू आहे? इंद्रनील, मी श्वाबिंग मध्ये नाही, घरीच आहे, बंगळूरमध्ये. ओ, का? काय झालं? काय सांगावं, किती सांगावं याची गणित करायला वेळच नव्हता आणि त्याची गरजही नव्हती. इंद्रनील एका वाक्यात सांगायचं तर डीप मायनिंगची नवीन साईट जिथं बाबा काम करायचा त्या उत्तर कन्नडच्या जंगलात आहे आणि तिथं नुकतंच काहीतरी अमानुष होऊन गेलंय. मी ऐकतोय बी डिटेल्स. तिथं कुणीतरी आदिवासींचा नरबळी चढवलाय. दीपक इज अ मॅन ऑफ सायन्स हे असलं काही त्याच्या साईटवर झालं असेल यावर माझा विश्वास नाही, पण तरीही मी त्याच्याशी बोलेन. आणि साईट कुठे आहे म्हणालीस? उत्तर कन्नडचं जंगल, गोवा आणि कर्नाटकच्या मध्ये. ओ, आय नो ते जंगल प्रोजेक्ट मेरूच्या अधिकारात येतं. तिथं खाणीसाठी परवानगी मिळणं फार गुंतागुंतीचं काम आहे. काही क्षण इंद्रनील विचार करत राहिला आणि मग प्रत्येक शब्द तोलत म्हणाला, गायत्री, मी आता तुझा बॉस नाही, पण वडिलकीच्या अधिकारानं सांगतो, जर डीप मायनिंगचा त्या जंगलात झालेल्या प्रकाराशी संबंध नसेल तर तू या प्रोजेक्टवर जरूर ये. कधी कधी खाण खळून झाल्यावर कळतं की हातात फारसं काही येणार नाही, पण तोवर जंगलाचं आणि खाण मालकाचं व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं असतं. AI आणि स्मार्ट मायनिंग वापरून कुठे आणि किती खाणकाम करायचं हे प्रेडिक्ट करता येणं शक्य आहे. जंगलाची अंधाधुंद कत्तल थांबवायची असेल तर नवं तंत्रज्ञान वापरायला हवंच. मला विचार करायला थोडा वेळ हवा इंद्रनील. मला आधी बाबाला आणि कौशीला घेऊन त्या जंगलात जाऊन यायचंय. तिथं आदिवासींनी आंदोलन सुरू केलंय. बाबाला त्यांना भेटायचं होतं. गायत्रीच्या शब्दांमागचे अर्थ उमजले तसा इंद्रनील म्हणाला की खरं तर तुला हे सांगायची गरज नाही, पण तरीही सांगतो. विकास हा दरवेळी विनाशकारी असतोच असं नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हॅज ह्युमन फेस टू, गायत्री. माझा हा अतिशय आवडता भाग या पुस्तकातला. खूपच छान वाटलं लीना. अक्षरशः मला ते आपली रेकॉर्डिंगचे सगळे दिवस आठवले जेव्हा तू वाचायची. ऐकताना इतकं अप्रतिम वाटायचं आणि मग एखादा काहीतरी सीन अतिशय उत्तम झाला की आपण दोघी एकमेकींकडे बघायचो आणि ते जे एक्सप्रेशन असायचे यस आलंय आवाजातून, ते सगळे दिवस मला आठवले. थँक्यू सई. तुझ्यासाठी ही अख्खी प्रोसेस कशी होती लीना? म्हणजे जेव्हा तू कॅरेक्टरवर काम करत होतीस किंवा एक पात्र उभं करत होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यापुढे आत्ताच्या नवीन पात्रांबद्दलच्या काय गोष्टी तू ठरवून घेतल्या होत्यास ज्याच्यामुळे ती पात्र अजून इफेक्टिव्हपणे तू लोकांना दाखवू शकशील? जेव्हा मी माया महाठगनी सीझन 1 मी पहिलं जेव्हा वाचलं माया महाठगनी, तेव्हा मी खरं तर त्या सगळ्या भवतालाशी त्या सगळ्या खरंच जो काही क्राईम आहे तिथे आणि जे काही वातावरण आहे त्याच्यापासून कोसो दूर होते. त्यामुळे मुळात मला आधी ते सगळं समजून घेण्यात माझा वेळ गेला. म्हणजे मला अजूनही आठवतं संवेद बरोबर पहिला एपिसोड वाचल्यानंतर मी आधी बसले, थांबले की संवेद आधी मला समजावून सांग की हे काय आहे, कारण हे शब्दच माहित नाहीयेत मला, ही भाषाच माहित नाहीये आणि हे सगळं जग माझ्यासाठी नवीन आहे. मला यातलं काहीच माहित नाहीये. आणि संवेदने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की बापरे. आणि मला वाटतं आपण तेव्हा डिसेंबर एंडला आपण ते वाचत होतो, डिसेंबरचा शेवटचे दिवस होते ते. आणि मी म्हटलं की आता नवीन वर्षाचा संकल्प काय करायचा, तर मी माझ्या मोबाईल मधून नेट बीट बंद करून टाकणार आहे. बापरे, एवढं भयंकर असतं का सगळं? इतकी भीती वाटली होती मला ते वाचत असताना.
पण अर्थात जसं संवेद म्हणाला की तसं त्याच्या लिखाणात नातेसंबंध आणि माणसं ही खूप जास्त दिसून येतात. तर ती माणसं आणि त्यांच्यातले टेन्शन्स, प्रेशर्स, त्यांचं वागणं आणि ते सगळे या सगळ्या वातावरणाशी कसे जुळवून घेत आहेत किंवा त्याच्यात कसे गुरफटले जात आहेत किंवा त्यातून कसे स्वतःला सोडवून घेत आहेत, हे सगळंच मी बघत होते आणि मी ते समजून घेतलं होतं बाकायदा. त्यामुळे मला दुसरा सीझन वाचताना सुद्धा असंच वाटलं होतं की याच्यात खूप काही कठीण शब्द, खूप काही वेगळी प्रेशर्स, खूप काही टेन्शन्स आणि आता अख्खं खाणकाम मला दिसणार आहे असं मला अगदीच वाटून गेलं होतं. कारण मी खरं तर काही गरज नव्हती, पण अगदी छोट्या छोट्या शब्दांना पहिल्या सीझन मध्ये उगाच इतके अडकले होते आणि मला खूप भीती वाटत होती. आणि संवेदचं नावांवर काय प्रेम आहे मला माहित नाही, तो साधं सरळ नाव ठेवतच नाही कधी. तो इतकी कठीण कठीण नावं शोधून आणतो आणि ती वाचताना माझी दमछाक व्हायची. सो मी ह्यावेळी पूर्ण आयुधानी सज्ज होते की आता आपण वाचनाच्या आधी घरात मोठमोठ्याने रामरक्षा, अथर्वशीर्ष, संस्कृतचे जे काही श्लोक आहेत ते म्हणायला लागू. सो आपल्या जिभेला जरा एक धार काढली आपण की संवेदचे शब्द वाचायला मी तयार होईल. पण जेव्हा माझ्याकडे पुस्तक आलं तेव्हा मला असं वाटलं की माय गॉड, ही पात्र किती वेगळी आणि किती बदलून आपल्या समोर आली आहेत, पण त्यांनी त्यांची तत्व सोडलेली नाहीयेत, त्यांनी त्यांचं वैचारिक भान तसंच राखलंय, पण तरीही आता ते एका वेगळ्या प्रॉब्लेमला एका वेगळ्या पद्धतीने सामोरे जायला तयार झाले. आणि इथे मला असं वाटतं, म्हणजे संवेद जर मी चुकत असेल तर मला सांग, इथे ना ह्यावेळी जरा त्यांच्यात मानवी संबंध जास्तच पुढे आलेत. यावेळी ते खूप टेक्निकल नाही आहेत. तर ह्यावेळी इव्हन यावेळी थोडीशी गायत्री सुद्धा फक्त तत्व नाही तर ती नातेसंबंध जपण्यासाठी कधीतरी वेगळ्या वाटा पण निवडते. आणि आपल्याला असं वाटतं की ही असं काय करते. अर्थात या सगळ्याची उत्तरं आपल्याला कादंबरी जेव्हा शेवटाकडे येते तेव्हा कळतच. पण ह्यावेळचे तिचे इंद्रनील बरोबरचे म्हणजे बॉस म्हणून असलेले संबंध आणि नंतर दीपक किंवा स्टीव्ह तिच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या बरोबर येणारे तिची रिलेशन्स वेगळी होऊन जातात, किंवा कौशीची आणि तिची जेव्हा ते बोलत असतात तेव्हा तिची रिलेशन्स वेगळी होऊन जातात, पण जेव्हा त्या ऍक्च्युअल फील्डवर येतात तेव्हा तिची रिलेशन्स आणि तिच्या मनाची उलघाल काय असते ही आपल्याला दिसून येते. आणि हे सगळं वाचत असताना ना मला कुठेतरी मी जेव्हा नाटक करत असताना ज्या पद्धतीने विचार करते ना तो विचार थोडासा जास्त मी करायला लागले की ही व्यक्ती आत्ता अशी वागते तर ती का वागते, कशासाठी वागते, ती कदाचित असं होण्यामागचं कारण काय असेल. हा मानवी विचार माझ्या मनात जास्तीत जास्त 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 यायला लागला. आणि मी टेक्निकल गोष्टींमध्ये यावेळी फार अडकले नाही की नाही हे काहीतरी वेगळं आहे ह्या वेळेचं. म्हणजे काही ठिकाणी जेव्हा खूप डिटेलिंग मध्ये सभेत लिहायला लागतो आणि क्रॅमलिनचा स्टार वगैरे घरात यायला लागतो आणि तो मला वाचायचा असतो, जो मगाशी तू उल्लेख केलास की वेगवेगळ्या रंगाचे गालीचे. मला अतुल सरांना सांगायला आवडेल, सर ह्याने एकदा गाढवी रंगाचा गालीचा असं लिहिलं होतं हो. तर मी म्हटलं हा रंग कुठला आहे समेत आणि मी वाचता वाचता थांबले होते. म्हटलं अरे चांगला छान लाल, पिवळा, गुलाबी, हिरवा असं लिही की गाढवाचा रंग, बरं ग्रे लिही, करडा लिही, काहीतरी वेगळं लिही. पण नाही, तो गाढवी रंगाचा गालीचा आम्ही वाचला होता. आणि हे सगळं वाचत असताना खूप मजा येत होती. मला आठवतं एक खूप मेजर चॅलेंज, आणि मला असं वाटतं की संवेद आणि सई पण ह्याच्याशी सहमत असतील, की सुक्रू, हल्लकी वस्तीतला मुखिया. हा सुक्रू वाचताना जेव्हा आम्ही तो हल्लकी वस्तीतला मुखिया आहे आणि तो जेव्हा वाचायला लागलो तेव्हा आम्हाला तो खूप शहरी बोलतोय की काय असं वाटायला लागलं. आणि पहिला भाग वाचला, दुसरा भाग वाचला आणि कुठेतरी आम्ही अचानक ब्रेक लागल्यासारखे थांबलो की नाही, सुक्रू खूप छान स्पष्ट बोलतोय आणि तो उत्तर कन्नडच्या जंगलात राहणारा एक आदिवासी आहे, तर तो असं बोलणार नाही. आणि मग त्याच्यानंतर संवेदने पुन्हा एकदा अख्खा सुक्रू पुन्हा लिहू, म्हणजे त्याची भाषा बदलून त्याचे संवाद लिहून काढले. त्याच्यासाठी त्याने अनेक मला व्हिडिओज, ऑडिओज पाठवले की तू हे ऐक, कदाचित तुला सुक्रू वाचताना मदत होईल. आणि मग नंतर अख्खा सुक्रू आम्ही पुन्हा वाचला. आणि जेव्हा तो मी नंतर वाचला तेव्हा मी तो वाचला तेव्हा मला तो खूप जास्त आणखीन भावला, कारण त्याची भाषा बदलल्यावर, त्या भाषेचा लहेजा आल्यावर तो सुक्रू खूप वेगळ्या पद्धतीने आला. फक्त एक शब्द
सवय सांगू ना मी तो शब्द. अगदी अगदी. सरांना माहिती आहे, त्यामुळे सरांसाठी मला हे सांगावं लागेल. सुक्रूचं एक वाक्य होतं आम्ही वाचत असताना, की आंदोलन खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि भाग्या नावाचा एक तरुण मुलगा जोर जोराने त्या चळवळीत किंवा आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि तो भाग्या जेव्हा त्या आंदोलनात सहभागी होतो तेव्हा सुक्रू त्याला तिथे भेटायला येतो त्या आंदोलनाच्या जागी आणि म्हणतो की भाड्या पोलिसांचा मार खाऊन एवढं तोंड सुजलं वगैरे वगैरे वगैरे. टपली मारत सुक्रू म्हणाला, असं मला वाचायचं होतं. तर जेव्हा सुक्रू सुधारून आला नव्हता, जेव्हा तो शहरीच बोलत होता, तेव्हा मी ते तसंच वाचलं की भाड्या टपली मारत सुक्रू म्हणाला. सो ते मी इनॅक्ट केलं वाचता वाचता की तो जोर शब्दावरचा मिळावा म्हणून. आणि जेव्हा त्याच्यानंतर मी 10च्या 10 भाग वाचले आणि जेव्हा अख्खा सुक्रू आमच्याकडे नव्याने लिहून आला आणि ती ओळ आली तेव्हा मी वाचायला लागले. मला माहिती होतं की टपली मारत सुक्रू म्हणाला हे पुढे आहे, त्यामुळे मी म्हटलं भाग्या दुष्कर्मी भाड्या ह्या शब्दात जो जोर आहे टपली मारतानाचा तो दुष्कर्मी मध्ये येतच नाहीये. सवयत दुष्कर्मी कसं वाचायचं आता, भाग्या दुष्कर्मी असं कसं टपली मारत म्हणाला. आणि त्याच्यानंतर स्टुडिओ मधलं रेकॉर्डिंग जवळजवळ अर्ध्या तासासाठी थांबलं, कारण मी आणि सई इतके हसत होतो. आम्ही कॉफी प्यालो, आम्ही थांबलो, आम्ही संवेदला फोन केला, म्हटलं संवेद दुष्कर्मी भाड्यामध्ये जो जोर आहे ना तो दुष्कर्मी मध्ये नाही येते रे. आणि अख्ख्या त्याच्या पुस्तकातला एक शब्द जाणीवपूर्वक मी वाचताना टाळला, तो म्हणजे दुष्कर्मी. पण झालं तो शब्द टाळला आम्ही तिकडे, पण नंतर कधी पण बोलताना आमच्यासाठी तो शब्द इतका आवडीचा झाला की काही झालं की ए लीना दुष्कर्मी असं म्हणून. म्हणजे कधी कधी आताही बोलताना संवेदला जर आम्हाला दोघींना ओरडायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर तो म्हणतो की तुम्ही दुष्कर्मी बोली आहात, तुम्ही माझा शब्द गाळलाय. त्यामुळे सगळ्या लिस्नर्सना मी सांगेन की सॉरी, तुम्हाला कादंबरीत तो शब्द ऐकायला मिळणार नाही, पण तुम्ही असं समजून घ्या किंवा तुम्ही ऐकताना तुम्हाला नक्की आठवेल की इथे तो दुष्कर्मी शब्द असेल आणि तुम्ही आता तो मनात म्हणा आणि पुढे जा. पण खूप मजा आली होती ते त्या वाचनाला. त्याच्यानंतर गोविंद खूप वेगळ्या पद्धतीने खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे, त्याच्याविषयी मी आता फार सांगणार नाही, पण गोविंद खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे. जंगल खूप महत्वाचं पात्र आहे या कादंबरीतलं, ती सगळी वाचायची होती. इला लेनिन वाचताना मी जसं पहिल्या भागात मला विनय सर दिसले ते कॅरेक्टर वाचताना, तसं दुसऱ्या भागात मला माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री शुभांगी गोखले तिथे दिसत होत्या की शुभांगीताई असेल तर हे कॅरेक्टर ती कसं करेल किंवा कसं वाचेल. त्यामुळे इला लेनिन मध्ये मी थोडीशी ती झाक आणली शुभांगीताईची वाचनात. आणि मला स्वतःला आवडलेलं कॅरेक्टर म्हणजे जनार शक्तीचा वार्ताहर राजेश्वर राव, तोही खूप छान येतो. आणि ते लिहितानाच संवेदने लिहिलं होतं की तो त्याचे काही डायलॉग्स लिहिले होते आणि मग ही असं 3दा लिहिलं होतं संवेदने की ही करत हसत हा जनार म्हणा त्याला सक्ती काय त्याचं नाव आहे त्याच्यात, मी तुला जनार सक्तीच म्हणेन असं पिंकी त्याला म्हणतो. सो त्याच्यात ही करत जनार सक्ती म्हणाला अशी ती ओळ होती. तर मला ते ही इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मी ते वाचून झाल्यावर असं ते 3 ही चा एक लाफ्टर तयार केला. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी जनार सक्तीची ती स्टाईलच झाली नंतर त्या हसण्याची. आणि तो बरोबर मोक्याच्या ठिकाणी ते बरोबर ही करायचा आणि ते पात्र त्यामुळे खूपच वेगळं झालं. आणि त्यातला तो जो त्याचे क्रुकेड माइंड आहे ते खूप छान अंडरलाईन झालं होतं त्या 3 ही मुळे फक्त. आणि मजा आली होती तेही वाचताना. त्यामुळे चॅलेंजेस असं नाही म्हणणार मी, कारण संवेदच्या लिखाणात यावेळी ते फार नव्हते, नावही सोपी होती, पण वाचतानाची जी मजा आली ती फार और होती. आणि थँक्स टू संवेद फॉर दॅट. येस, आम्हाला नवीन पात्र काही वाचून दाखवशील का लीना? मला आता खूप असं तू नवीन पात्रांविषयी बोलल्यावर असं वाटतं की थोडी तरी झलक दिली पाहिजे आपल्या लिस्टरना, हे बरोबर नाही? मला असं वाटतं की समरा आणि कौशी जेव्हा आंदोलनाची अगदी सुरुवात होते, जेव्हा अगदी प्राथमिक स्टेजवर आहे ते आंदोलन की आता आपण सुरू करूया, आणि तेव्हा समरा जेव्हा कौशीला भेटायला बोलावते तेव्हाचा प्रसंग खूप छान आहे. तर मला असं वाटतं की तो मला वाचायला आवडेल. हो चालेल.
हाय कौशी. हातातला चहाचा ग्लास टेबलवर ठेवून समरानं कौशीला खूप जुनी ओळख असावी तशी घट्ट मिठी मारली. इथे बसलेलं चालेल ना तुला? प्लास्टिकची टवके उडालेली खुर्ची पुढे करत समरानं विचारलं. कॉलेजच्या बाहेर असते तशी चहाची साधी टपरी आणि 4 खुर्च्या एवढंच इंटिरियर असणाऱ्या पार्श्वभूमीवर त्या दोघी भलत्याच विसंगत दिसत होत्या. मला उशीर झाला का? तुझा चहा झालेला दिसतोय. छे छे, तू वेळेवरच आली आहेस. माझे आधीचे 2 चहा झालेत आणि आता मी 3रा घेणार आहे. ग्लासचा साईज बघ ना, शाई भरायचा ड्रॉपर पण येऊन मोठा असेल. चहावाल्या छोटूनं चहाचे 2 ग्लास काठोकाठ भरून समोर आणून ठेवले. त्यावर ओघळत येणारा स्वैर केशरी पिवळा चिकट थेंब बघून कौशीला क्षणभर मळमळलं. तिनं जवळचा पेपर नॅपकिननं तो ग्लास बाहेरून जमेल तेवढा पुसून काढला. तिच्या प्रत्येक हालचालीकडं कुतूहलानं बघणाऱ्या समराला हसू आवरणं कठीण गेलं. मी तुला जरा बऱ्या जागी बोलवायला पाहिजे होतं. सॉरी, नेक्स्ट टाइम. पण लोकांनी पाठवलेल्या मदतीवर आम्हाला एनजीओ चालवायचं असतं. एनिवे, जंगलकडून तुझं खूप कौतुक ऐकलंय. तू त्या हल्लकी वस्तीत पोलिसांना कसं हँडल केलंस आणि हल्लकींना कशी मदत केलीस आणि बरंच काही. मी हल्लकी वस्तीत वेगळं असं काहीच केलं नाही. योगायोगानं मी फक्त तिथे होते इतकंच. त्यांच्यासाठी काहीतरी करायला आवडेल हे नक्की, पण चळवळ मोर्चा असलं काही नाही जमणार. माझ्या कामाच्या कमिटमेंट आहेत. शिवाय स्टुडिओचं पण सेटअप सुरू आहे. छे छे, मला तू फूट शोल्डर म्हणून नकोच आहेस. त्यासाठी जंगल आहे. त्याचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क जबरदस्त आहे. तिथलं राजकारण डायनामिक्स वेगळेच असतात. तुझ्यासारख्या कलाकार इंटलेक्च्युअल लोकांनी आमच्या लढ्याला नैतिक आणि वैचारिक पाठबळ द्यायचं. तुम्हा लोकांनी पेपरमध्ये लिहिलेला एक लेख, फेसबुक ट्विटरवरचा एक मेसेज, हातात प्लॅकार्ड घेऊन काढलेला इंस्टाग्रामवरचा एक फोटो काय वादळ आणतं याची तुला कल्पनाही नसेल कौशी. सोशल मीडिया फार पॉवरफुल आहे. हल्लकींना न्याय मिळावा म्हणून तिथं तुझ्या मागे काही तासात लाखभर लोक उभे राहतील. लाखभर लोक? कौशीच्या हातातला चहाचा ग्लास हेंदकळलाच. ओके, पण मी नक्की काय करायचंय? मला हल्लकींच्या जंगलात जे सुरू आहे त्याबद्दल थोडंफार माहिती आहे. मी ती माहिती वापरून सोशल मीडियासाठी मेसेजेस बनवू शकेन. नाही ग, आपल्याला असे सुटे सुटे मेसेजेस टाकून हल्लकींचा हॅशटॅग ट्रेंड नाही करता येणार. एकच मेसेज, एकच हॅशटॅग, एकाच दिवशी जेव्हा हजारो लाखो लोक पुन्हा पुन्हा वापरतील तेव्हा सोशल मीडियावर हल्लकींचं राज्य असेल. तू स्वतंत्र मेसेजेस फोटो त्यानंतर टाकशील तर तेही ट्रेंड व्हायला लागतील. पण सुरुवात करायची तर आम्ही तुला जो मेसेज देऊ त्यानेच करावी लागेल. आय डोंट बिलीव्ह दिस. हजारो लाखो लोकांनी हल्लकींबद्दल असा धुरळा उडवायचा तर पेड ट्रेंड चालवावे लागतात. मी सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नसले तरी एवढं मला पक्क माहितीये. पेड ट्रेंड साठी बॉट्सची फौज लागते कौशी. आणि ट्विटर सारखा मीडिया प्रमोशनचे दिवसाकाठी कमीत कमी 7-8 लाख रुपये घेतं. माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी तेही केलं असतं, पण आमच्याकडे ती ताकद नाही. आणि म्हणूनच तुझ्यासारखे सेलिब्रिटी आणि बरं वाईटातला फरक कळू शकणाऱ्या लोकांच्या बळावर आम्ही हे काम करतो. सेलिब्रिटी? या देशात चित्रकार वगैरे लोकांना कोणी हिंग लावून पण ओळखत नाही. सेलिब्रिटी स्टेटस फक्त राजकारणी, क्रिकेटर, नाहीतर मग सिनेमावाल्यांना. त्यांनी काही ट्विट केलं तरच तुला हवा तसा फुकट ट्रेंड चालेल. बोल, आहे कोणी ओळखीचं? इला लेनिनला ओळखतेस? समरानं कुर्तीच्या खिशातून उत्सुकतेने उडी मारू पाहणारं सिगरेटचं पाकिट बाहेर काढत विचारलं. इला लेनिन? बॉलिवूड सेन्सेशन? इलाचं नाव ऐकून कौशीच्या अंगावर सरकन काटा आला. क्या बात आहे लीना, अप्रतिम. थँक्यू. मला वाटतं ही त्यांची पहिली भेट दोघींची. आणि मग इथून ते सगळं आंदोलन आणि ते सगळं
सुरू होतं. हो हो, हे सगळं आंदोलन आणि हा हॅशटॅग कसा ट्रेंड होतो आणि काय हे सगळं लोक जाऊन ऐकतील नक्की. पण ह्या विषयावर ज्यांनी इतकं काम केलंय किंवा ह्या चळवळी कशा उभ्या राहतात किंवा पर्यावरणाच्या बाबतीत आत्ताची काय भूमिका आहे आपली किंवा आपण किती सजग आहोत, हे सगळं जे लोकांना पटवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करत अनेक वर्षांपासून, त्या अतुल दादांना मी आता विनंती करेन की कृपया आमच्या पुढे हा विषय थोडा तरी उलगडून टाकतो. धन्यवाद सई, संवेद आणि लीना या सर्वांचं मी आतापर्यंत ऐकलं. मी तसा जुनाट वळणाचा असल्यामुळे कानात आयपॉड लावून कादंबरी मी संवेदला त्याच वेळेला सांगितलं होतं, मी अजून आजपर्यंत कधी ऐकलेली नाहीये, पण ती ऐकावी लागेल. का ऐकावी, आता हे लीनांच्या वाचण्यामुळे मला हे लक्षात आलं आणि ते आता करावं लागणार. पण ही जी श्रवणीय कादंबरी आहे ती वाचनीय पण आहे, त्यामुळे हे दोन्ही माध्यमातून ही खूप चांगली गोष्ट आहे. तर प्रथम पहिल्यांदा मी जेव्हा नाव ऐकलं, शीर्षक त्याचं संवेदने जे ठेवलंय, माया महाठगणी, म्हणजे थेट 15व्या शतकातल्या कबीरापर्यंत आपण जातो. 15व्या शतकात कबीरांनी जे भजन लिहिलं, माया महाठगणी हम जाने, तिरगुण फास फियेकर डोले बोले मधुरी बानी, म्हणजे या त्रिगुणांचा फास टाकून ती अतिशय गोडगोड बोलून माया आपल्याला फसवते, हे आपल्यापर्यंत आणलं कुमार गंधर्वांनी, ज्यांची जयंती 8 एप्रिलला आहे. 1967 साली पहिल्यांदा त्यांनी निर्गुणी भजनं गायला चालू केली. आता 67 म्हणजे 15 वर्ष, 1967 आणि 2021 असा या महाठगणीचा प्रवास हा मला फार इंटरेस्टिंग वाटला. तर पण ती माया आहे ती त्या काळामध्ये नाथपंथीयांना कोणती माया वाटत होती, तर ती पूर्ण सत्याकडे जाण्यासाठी पतंजलीच्या योग साधनेनं एखादा गुरु मिळून मला निखळ सत्य मिळवायचंय, हा तो ध्यास होता. आणि त्यातून कुमारजींनी 30 निर्गुणी भजनं आपल्यापर्यंत दिलेली आहेत. आता तिथून थेट संवेदचं माया महाठगणी आणि त्यानंतरचं माईन, हे मी पहिली वाचलेली नाहीये, पण आत्ता काय माया महाठगणीचा दुसरा ऋतू तुम्ही सीझन म्हणता, तर तो दुसरा ऋतू मात्र मी पूर्ण वाचून काढलेला आहे. एक लक्षात येतं, एक खूप आनंदाची गोष्ट यातली अशी आहे की मराठीमध्ये एवढा जागतिक आवाका, तो एवढा मोठा कॅनव्हास अतिशय समर्थपणे त्या प्रत्येक पात्राचं वर्णन करून आणि अतिशय सेंद्रिय ऑर्गॅनिक पद्धतीने सगळं एकत्रित आलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला त्या 2 माईनच्या कंपन्या, तिथपासनं ते दुसरं टोक म्हणजे हलकी मधले आदिवासी आणि त्यांच्यामध्ये पत्रकार म्हणजे प्रसार माध्यम, सामाजिक माध्यम आणि इतर सगळे लोक, असा तो खेळ आहे. आता हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आपल्याकडच्या इतक्या घटना येत होत्या. आपल्याकडे एनरॉनच्या बाबतीत याच पद्धती घटना झालेल्या आहेत, नंदीग्रामच्या बाबतीत असंच काही झालेलं आहे, जैतापूरच्या बाबतीत असंच झालेलं आहे आणि नाणारच्या बाबतीत असंच होतंय की 2 कंपन्यांच्या वादामुळे कोण कशासाठी काय बाजू घेतंय. आणि विशेषतः 2016 नंतर या काळाला पोस्ट ट्रुथ, सत्योत्तर म्हटलेलं आहे. म्हणजे सत्य हुडकायचं कसं, असा एक खूप मोठा प्रश्न, जटिल प्रश्न झालेला आहे. त्यामुळे याला एज ऑफ कॉम्प्लेक्सिटी म्हणलेलं आहे. एज ऑफ म्हणजे हा अतिशय जटिलतेचा काळ आहे. ती जटिलता कशी आहे हे संवेदना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत आणलेलं आहे. म्हणजे कधी कधी भीती वाटावी इतकी सिम्प्लिसिटी पूर्णपणे निघून गेलेली आहे. हे आपलं कोणतंही कृत्य कोणती तरी बाजू घेणारं असतं का. आणि आता सई जो उल्लेख केला ते उद्या, तर ते त्यावेळेलाच नंदा खऱ्यांना आम्ही सांगितलं होतं ते उद्या नाही, ते आजच आहे. त्यामध्ये जरी ते उद्या म्हटलं असतं तरी ते आजच आहे. आणि त्यातला एक मुद्दा असा आहे, त्यामध्ये एक प्रकरण आहे, तर ते म्हणजे सुंदर मुलगी ही बापाच्या गळ्याला फास असते, ही संकल्पना त्यांनी कशी वापरली माहिती, ज्याला आता सध्या संसाधनाचा शाप असं म्हटलं जातं. कर्स आहे, रिसोर्सेसचा कर्स आहे. तो लॅटिन अमेरिकेमध्ये आहे, तो आफ्रिकेमध्ये आहे. म्हणजे संवेदना जो लिहिलाय त्या पद्धतीने तो लिथियम गोळा करण्यासाठी आहे, तिथपासनं अल्युमिनियम लेड कोणतेही
आपल्याला मूलद्रव्य पाहिजेतच आणि त्यासाठी जगभर हे चाललेलं आहे आणि त्यासाठी आगी लावल्या जात आहेत. त्या आगीमुळे काय होतं हे आपण जाणतो. अमेझॉनची जी आग अध्यक्षांच्या परवानगीनं तिथल्या जैर बोल्सोनारोच्या मुळे लावली गेली, त्या आधी अमेझॉन वाचवणाऱ्या 1000 लोकांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या काळात अमेझॉनसाठी. अशीच इंडोनेशियामध्ये होते, सगळीकडे होते. हे खूप दूर राहिलेलं नाहीये. आता लिथियमचं वर्णन केलं. आपल्याकडे वाळूसाठी ज्या पद्धतीने मोटरसायकल जीप अंगावर घालत जातात तहसीलदाराच्या, ते अगदी थेट महाराष्ट्राच्या गावात मराठवाड्यामध्ये सुद्धा येऊन पोचलेलं आहे. औरंगाबादच्या एका पत्रकारानं वाळूच्या मायनिंग, बेकायदेशीर मायनिंग विषयी जेव्हा लिहिलं तेव्हा त्याचा 150 किलोमीटर पाठलाग केला गेला होता. बापरे. आता हे सगळं वास्तव आपल्या अवतीभोवती घडतंय. मुद्दा काय, त्यातला एक मुद्दा येतो कधी कधी, म्हणजे तो खरं स्वतंत्रपणे बोलायचा. आपल्याकडे अजूनही विकास की पर्यावरण यामध्ये थेट विकास हीच बाजू घेतली जाते. याचं कारण असे की विकासामुळे, या योजनामुळे होणारा विनाश, त्याच्यात म्हणजे ते जे गणित आहे ना ते फक्त तात्कालिक घातलं जातं आत्ताच. पण आता समजा आपण उत्तराखंड मध्ये जी झालेली आपत्ती पाहिली, तिथं जी धरणं बांधली गेलेली, ती धरणं बांधताना जे फायदे दाखवले गेले त्यामुळे धरणं बांधली, त्याला नंतर कोणी विचारतच नाही की हे फायदे खरे होते का. आता ही जी आपत्ती आली ती त्यांच्याकडे आली, ती मोजायची का नाही, ती जर मोजली तर ती खरी किंमत निघेल, असं अर्थशास्त्रामध्ये युरोपात खूप मोठ्या प्रमाणात मांडलं जाते. आपल्या भारतातलेच काही अर्थशास्त्रज्ञ, पवन सुखदेव आहेत, पार्थोदास गुप्ता आहेत, ही सगळी त्याची मांडणी करतायत की खरी किंमत काय. म्हणजे एकच तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो की मधमाशांनी जर आपल्याला बिल पाठवायला चालू केलं जगातल्या सगळ्या लोकांना, मधमाशांच्या परागसिंचनामुळे मिळणारं पिकं आणि फळं, तर ते 3 लाख कोटी रुपयांचं होईल साधारणपणे, 3 ते 5 लाख वगैरे असं सांगितलं जातं. तर त्या बिल देत नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत मिळत नाही, समजत नाही. हा जो काही डिलेमा आहे तो बरोबर या कादंबरीमध्ये संवेदने सांगितल्याप्रमाणे ती जागा आहे, ती हुडकावी लागते. ती स्पष्टपणे कधी कधी उलगडून दाखवत नाही. पण मला असं वाटतं, त्याला कुमार गंधर्व आवडतं, त्याची मला कल्पना आहे, अशा काही वेगळ्या जागा त्याला घेण्याची खूप मोठी शक्यता आहे. कुमार गंधर्व श्रेष्ठ का होते, तर ते उगीच स्थान घेत नव्हते. कुठं कोणती जागा कशी घ्यायची, त्या जागेतलं सौंदर्य कसं खुलवायचं हे जाणणारा एक महान गायक म्हणजे कुमार गंधर्व. तर ते बरोबर लेखनात आणता येतं. म्हणजे डॉक्टर लागू असं म्हणालेले होते की मी कुमारांचा शिष्य आहे, कारण मला अभिनयातनं आणि गद्य वाचनामध्ये त्याच्या गायनाचा उपयोग करायचा आहे. तर अनेक नर्तक असं म्हणायचे की आम्हाला नृत्यामध्ये त्या गायनाचा उपयोग करायचा आहे. तसं आपल्याला असं म्हणता येईल की शेवटी साहित्य म्हणजे काय, जे आपल्या सोबत सह चालत असतं, जे सत्य दाखवत असतं आणि आपल्याला जे दिसत नाही त्याच्या पलीकडचं दाखवतं, ते खरं अस्सल साहित्य, असं विनोबा भावेंनी म्हटलं. त्याकडे जाण्याची क्षमता नक्कीच संवेदच्या लिखाणात आहे, पण त्यासाठी अजूनही आणखीन काहीतरी वेगळे आयाम याच्यामध्ये येऊ शकतात, ती शक्यता दिसते. मग ते तात्विक पातळीवरचे असतील, मग मोठे तात्विक प्रश्न आपल्याला पडणं, अंतर्मनात जाऊन पडणं, ते भिडणं, की मला अस्वस्थ व्हायला पाहिजे की यातल्या हल्लीचा प्रश्न असेल की त्यामुळे मला काय होणार आहे, माझं काय होईल. जसं आपण ईमेल वगैरे वाचताना असं वाटायला लागलं की माझं काय होईल, ही एक वेगळ्या पद्धतीची तात्कालिक भीती आहे. पण आता या म्हणजे जसं आपण सायफाय म्हटलं, टेकफाय म्हटलं, तसं क्लायफाय पण येत आहे. क्लायमेट फिक्शन, पुढच्या काळात क्लायमेटच्या बाबतीत काय होणार आहे आणि ते आपल्याला कल्पना आहे, हाहाकार. तर त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट कशी यायला लागलेली राजकारणातली की 2016ची ट्रम्पची निवडणूक, त्यामध्ये कोण कोण एकत्र आलं होतं. अमेरिका तर होतच होतं, सौदी अरेबिया, तिथला प्रसार माध्यमाचा मालक रुपर्ट मर्डोक आणि सोव्हिएट युनियन म्हणजे आता रशिया. तर हे तिघ एकत्र येऊन काय येत होते, कारण रशियन कंपनी आणि अमेरिकेतली कंपनी म्हणजे रेझोनोट आणि इकडची एक्सन मोबाईल, या दोघांना जे कोलॅबरेशन करायचं होतं त्याला अमेरिका सरकार अडथळा आणत होतं, म्हणून ट्रम्पला निवडून आणलं. ट्रम्प निवडून आल्याबरोबर लागलीच त्यांनी एक्सन मोबाईलच्या सीईओला त्याचा सेक्रेटरी केला.
आणि हे सगळे हवामान बदल होतच नाहीयेत हे सांगतात. ही एक खूप मोठी कॉर्पोरेट लॉबी दरवेळेला सर्वसामान्य लोकांना गंडवण्यासाठी वेगवेगळे अपप्रचार करत असते. डिसइन्फॉर्मेशनची एक लॉबी असते. ती कशी असते ते परत संवेदना हिंट दिलेली आहे. अपप्रचार कसा करता येतो म्हणजे आपला विकास चाललाय असं सांगता येतं. कधी कधी आपण त्याच्यावर विश्वासही ठेवतो. अशा या सगळ्या वेगवेगळ्या जागा याच्यामधनं आपल्याला दिसतात आणि मुख्य म्हणजे त्यातून खूप महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे एकीकडे मानवी पातळीवरचे नात्याच्या पातळीवरचे ते होतात ते अनुषंगिक आहेत. पण यापेक्षा व्यापक जे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की या पुढच्या काळामध्ये आपण कोणत्या पद्धतीने यांना सामोरं जाणार आहोत आणि या सगळ्या गोष्टीतनं आपण सत्य कसं मिळणार आहोत. काही गोष्टी खूप जटिल आहेत, काळाच्या ओघामध्ये नंतर येतील. पण या निमित्ताने त्यांनी एक वेगळ्या तंत्रज्ञानाचा आता जो वापर करण्यासाठी केलेला आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये कसं होतं काळाच्या ओघामध्ये नवनवीन ट्रेंड्स येतात. जसं माहिती पूर्णपणे खुली करण्याचं एकीकडे चाललेलं आहे, त्याच पद्धतीने यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी काही गोष्टी आल्या आहेत. तसा या कादंबऱ्यांचा म्हणजे एखादी कादंबरी काळात खूप काळ टिकते कधी जर ती अनेक काळ आपल्या सोबत राहून आपल्याला काळ समजून सांगते. मग या म्हणजे मला आता पहिली कादंबरी वाचलीच पाहिजे तर दुसऱ्यामधनं जे आपल्याला हे सगळ्या शक्यता दिसत आहेत त्या एक त्याचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे, भाषा समृद्ध आहे आणि या सगळ्या पात्रांना खूप समपातळीवर न्याय देत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एखाद्या बरोबर वाहून जाणं आपलं होतं ते न जाता समपातळीवर न्याय देत संवेदनी हे सगळं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे मी संवेदचं अभिनंदन करतो. स्टोरी टेल या सगळ्या प्रकारामध्ये आलं म्हणजे आधीपासून तुम्ही हे ठरवून केलेलं असेल ते खूप मला माहिती नाही हे कसं झालेलं आहे, पण यामुळे मराठीमध्ये एक अतिशय समृद्ध साहित्य येतंय आणि त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि आभार. थँक्यू सो मच अतुल दादा, तुम्ही खूप छान बोललात. खूप वेगवेगळे अँगल समजावून सांगितलेत आम्हाला की काय चाललंय, म्हणजे फक्त देशात नाही तर पूर्ण जगाच्या पातळीवर काय काय गोष्टी घडतायत. आणि कधी कधी असं होतं की आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आणि रोजच्या रुटीन मध्ये इतके अडकून गेलेलो असतो की आपण ह्याचा विचारच करत नाही की नक्की काय गोष्टी चालू आहेत जगामध्ये किंवा कुठल्या पातळीवर जाऊन लोक मॅनिप्युलेशन करतात. तुमच्या आजच्या बोलण्यातून मला वाटतं की आम्ही नक्की जे जे आता ऐकतोय हे ते नक्की कुठेतरी हा विचार करू की ऍटलिस्ट माझ्या पुरत्या मला 4 गोष्टी काय बदलता येतील ज्याच्यामुळे एक सकारात्मक बदल मी घडवू शकेल. मी भाजी आणायला जाताना प्लास्टिकची पिशवी दरवेळी विक्रेत्याकडून मागून घेते का, किंवा मी कुठेही कचरा टाकते का, किंवा मी कुठे जंगलात कधी फिरायला गेल्यावर बाकीच्या त्या जंगलाचा विचार करते का. अशा छोट्या गोष्टी जरी आपण पाळल्या तरी खूप काही आपल्या कुठं तरी आपण बदलू शकतो मला वाटतं. सई हा मुद्दा महत्वाचा आहे, पण त्याबरोबर एक मी महत्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा कर्ब उत्सर्जनामुळे हवामान बदल होतोय हे आधी त्याला नाकारत होते. 2009 साली जागतिक परिषदा उधळून लावण्यासाठी ईमेल हॅक केले गेले, ते संवेदला माहिती असेल. क्लायमेट गेट नावाचं खूप मोठं प्रकरण झालं. एकमेकांना एकमेकांचे चुकीचे ईमेल पाठवायचे, ते माहिती गोळा करायची, असं 2009 पर्यंत या कंपन्या करत होत्या. म्हणजे ब्रिटिश पेट्रोलियम, एक्सन मोबाईल या कंपन्या करत होत्या. आता जेव्हा IPCCनी म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजनी भक्कम पुराव्यानिशी दाखवून दिलं की कर्ब उत्सर्जनामुळे हवामान बदल होतोय, तेव्हा त्यांची चाल कशी बदलली माहितीये. अगदी 5 वर्षापूर्वी ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीने कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटर आणले. ही कल्पना चांगली आहे. ती आल्याबरोबर सगळे लोक काय म्हणाले, हा हरकत नाही, मला आता माझं कार्बन फुटप्रिंट कमी करायला पाहिजे, मी सायकल चालवेन, त्यानंतर मी स्थानिकच अन्न विकत घेईन, मी बाहेर कपडे स्थानिक घेईन. हे सगळं बरोबर आहे, यांनी काही म्हणजे हे जरूर करा, पण तेवढं केल्यानं काही लागणार नाही. उलट या कंपन्यांनी तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी हे केलेलं कृत्य हे लक्षात घ्या. कारण प्रदूषण कोण करतं, तर या मोठ्या कंपन्या प्रदूषण करतात खूप मोठ्या प्रमाणात. त्यांना यातनं बाजूला पडायचं म्हणून सर्वसामान्य लोकांना तुमच्या कारमुळे एवढं होतं, तुम्ही विमानातनं गेल्यानंतर एवढं होतं. पण 1965 साली पहिल्यांदा जगाला कळलं होतं की कार्बन उत्सर्जनामुळे जगाचं तापमान वाढतंय.
तेव्हापासून आतापर्यंत या तेल कंपन्यांनी 70% प्रदूषणाचा वाटा हा त्यांचा आहे, तेल कंपन्यांचा आहे. आणि त्यासाठी त्यांना अनुदानं लागतात, त्यासाठी ते वेगवेगळ्या सोयी आणून घेतात. आणि त्याबरोबर अजून एक गंमत सांगतो, आपल्याला बिल गेट्सच्या उदार अंतःकरणाबद्दल खूप कळवा असला पाहिजे. तो एकीकडे तो उदार नक्कीच आहे, पण बिल गेट्सच्या एकट्याचा विमानाचं प्रदूषण किती होते याची कल्पना आहे का? आपल्या देशामधलं दरडोई जे कार्बन उत्सर्जन आहे ते एका वर्षाला साधारणपणे 1 टन आहे. ते सरासरी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी इथपासनं लातूरचा शेतकरी इथपर्यंत सगळ्यांचं मिळून सरासरी 1.2 आहे. अमेरिकेचं ते 19 आहे, चीनचं ते 6 टन आहे. तर फक्त एकट्या बिल गेट्सचं दर वर्षाला साधारणपणे 4000 आहे. कारण तो एकटा विमान घेऊन प्रवास करत असतो. एकटा विमान घेऊन प्रवास करणारे लोक हे असे आहेत. तर आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की त्यांचे दाखवायचे दात कसे आहेत, खायचे कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर तुमच्यासारख्या वक्त्यांसाठी आपण एक वेगळा खरं तर कार्यक्रम केला पाहिजे, कारण आमच्यासारख्या सामान्य आता तुला सई मी तेच सांगणार होतो की एक स्वतंत्र पॉडकास्ट नक्की ठेवायला हवं केलं पाहिजे अतुल दादांसोबत, कारण आम्हाला ह्या गोष्टी माहितीच नाहीये त्या गोष्टी. आम्ही फक्त आपण काय करू शकतो ह्या विचारांमध्येच आहोत. पण हा जो काही जागतिक आवाका आहे त्याने अक्षरशः आता असे खाडकन डोळे उघडतात की काय आहे, म्हणजे काय कुठून कुठे हे आकडे बोलतायत. नाही, त्यामुळे एक नक्की आहे की आपण बदललं पाहिजे का? तर परत तुकारामांचा 400 वर्षापूर्वीचा अभंग महत्वाचाच आहे. आम्हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे, पण तो आतमध्ये पण आहे बाहेर पण आहे. त्यामुळे मला स्वतःलाही बदलायला लागेल आणि मला बाहेरची धोरणं बदलण्यासाठी काहीतरी सांगावं लागेल, विचारावं लागेल, बोलावं लागेल, तरच या गोष्टी बदलू शकतील. हा एक वेगळा भाग आहे. तरी पण मी पुन्हा एकदा या संवेदच्या कादंबरीच्या निमित्ताने मी सांगतो की मराठीमध्ये असे विषय येणं हे मराठी काळानुरूप म्हणजे समकालीन होणं याचं एक खूप मोठं लक्षण आहे. नाहीतर अशा पद्धतीचं आपल्याला एक तर तंत्रज्ञ खूप म्हणजे टेक्नॉलॉजी ह्याच्या भानगडीत कोणी जातच नाही. आमच्याकडे फार फार तर पंकज कुरुलकर जो इंजिनियर असून पूर्वी कथा लिहित होता, पण नंतरही त्याने ट्रॅक बदलला. त्याशिवाय या पद्धतीचं लिखाण होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे संवेदला यासाठी खूप शुभेच्छा आणि तुम्ही पण या पद्धतीचं आणखीन काही काम करत राहावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अतुल दादा. आणि मी खरंच स्टोरी टेलच्या वतीने पण सांगते पब्लिशर म्हणून की अशा वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रामध्ये वेगळं काम करणारे आणि मराठीमध्ये असे वेगळे विषय आणणाऱ्या लेखकांसोबत मला काम करायला मिळतं. लीनासारखे प्रत्येक कॅरेक्टरवर मेहनत घेणारे, ते पूर्णपणे आपल्या आवाजातून उतरवणारे व्हिडिओ आर्टिस्ट भेटतात आणि ते त्या कादंबरीचं त्या लिखाणाचं सोनं करून टाकतात. आणि अशा सगळ्या वातावरणात काम करणं, मराठीसाठी काही वेगळं साहित्य लोकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करणं, हे काम खूप सुंदर आहे. खूप मजा येते हे करताना. आणि एक टीम म्हणून तुम्हाला काहीतरी चांगलं केल्याचं समाधान नेहमीच मिळतं. ही कादंबरी हे ऑडिओ बुक पण असंच आहे, ज्याच्यामध्ये एक खूप वेगळ्या प्रकारचं टीम वर्क आम्ही उभं केलंय. म्हणजे एडिटर मुक्ता चैतन्य असो, संवेद असो ज्याने हे लिहिलंय, किंवा लीना असो, प्रत्येक वेळी प्रत्येक कॅरेक्टरवर विचार करणं, त्याच्या मागचे उद्देश समजून घेण्याच्या सतत आमची चर्चा चालायची. आणि ही सगळी प्रोसेस साधारण 8 ते 9 महिन्याची होती. आम्ही सतत त्याच्यावर बोलत होतो आणि त्यातून आम्ही पण खूप गोष्टी शिकलो. वेगवेगळे कॅरेक्टर कशा पद्धतीने उभी करायची, त्यांचे विचार कसे असतील जे आपल्यापेक्षा वेगळे, आणि कुठलंच कॅरेक्टर हे ब्लॅक आणि व्हाईट मध्ये न येता त्याच्या ग्रे शेड सकट कसं उभं करायचं, हे सगळं आम्ही याच्यातून शिकलो. आणि हे जे शिकलो ते जे सगळं आम्ही रेकॉर्ड केलंय, लोकांपुढे आणलंय, ते मला नक्की खात्री आहे की सगळे लिसनर्स त्याच आनंदाने आणि उत्सुकतेने ऐकतील आणि आम्हाला फीडबॅक देतील. तर मी सगळ्या लिसनर्सना सांगू इच्छिते की जरूर ऐका #NotMine. तुम्ही जर पहिला सीझन माया महाठगणी ऐकला नसेल तर तोही आवर्जून ऐका. दोन्ही स्वतंत्र कलाकृती आहेत. म्हणजे जरी तुम्ही पहिला ऐकला नसेल आणि दुसरा ऐकला तरी पण ती अंगभूत एक स्वतंत्र कलाकृती आहे. पण पहिला ऐकल्यावर दुसरा जेव्हा ऐकायला जाल त्या नक्कीच तुम्हाला त्यातली कनेक्शन अजून छान लक्षात येते.
त्यातले अंडर करंट लक्षात येतील. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की पहिला आणि दुसरा हे दोन्ही ऐका आणि आम्हाला तुम्हाला काय वाटलं ते फीडबॅक द्या, आम्हाला प्रतिक्रिया द्या. एखादी गोष्ट नसेल आवडली तर ती मोकळेपणाने सांगा, म्हणजे आम्हाला पुढच्या कादंबरीमध्ये थोडं अजून काम करता येईल. किंवा कधी कधी असं होतं की आम्ही सतत त्या विषयामध्ये असतो तर काही गोष्टी सुटून जातात, तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. काय आवडलं ते आवर्जून सांगा, म्हणजे आमचा अजून ग्रुप वाढेल. आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी स्टोरीटेल कडून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. थँक्यू सो मच. आपण असेच भेटत राहू वेगवेगळ्या नवीन गोष्टी. थँक्यू. आणि सर्व आपल्या गेस्टचे पण मी आभार मानते की ते वेळात वेळ काढून आले. धन्यवाद. थँक्यू.